श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये अशा काही 3 वस्तू ठेवायच्या आहेत व 3 उपाय सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राइब करा. आपण आपल्या आसपास असे अनेक लोक पाहतो की ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, खूप श्रीमंत आहेत. अगदी कोणतेही नियम न पाळता देवपूजा सुद्धा न करता या लोकांकडे इतका पैसा असतो की आपल्याला आश्चर्य करायला होतं. त्या लोकांच्या घरात जर तुम्ही गेला तर मित्रांनो, देवघरामध्ये दररोज पूजा सुद्धा केली जात नाही. देवघरामध्ये अगदी धूळ साठलेली असते. आणि काही जणांनी तर मला कमेंट करूनही सांगितलं की अशा प्रकारे जर लोकांच्या घरामध्ये देवपूजेचे कोणतेही नियम पाळले जात नसतील आणि तरी सुद्धा हे लोक श्रीमंत आहेत, तर या पाठीमागचं कारण काय? आम्ही तर दररोज देवपूजा करतोय, अगदी देवाचे सर्व नियम पाळतोय, धर्मशास्त्रानुसारही वागतोय, तरी सुद्धा आमच्याकडे गरिबी का? आमच्याकडे पैसा का राहत नाही? आम्ही इतकी मेहनत करतोय तरी आम्ही गरीबच का राहतोय? माता लक्ष्मी आमच्याकडे का येत नाही? मित्रांनो, 3 गोष्टी लक्षात ठेवा. भगवंताची कृपा तुमच्यावर व्हायला हवी. भगवान विष्णू किंवा इतर कोणतीही तुमची इष्ट देवता तुमच्यावरती प्रसन्न व्हायला हवी. आणि दुसरी गोष्ट वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रानुसार जे नियम हे तुम्ही पालन करायला हवे की जे मी तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितले होते की आपल्या देवघरामध्ये या चुका होऊ देऊ नका. आणि मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब, तुमचं भाग्य, तुमचा जन्म होण्यापूर्वीच लिहिलेला आहे. आणि हो मित्रांनो, या 3 गोष्टींचा संयोग ज्यावेळी होतो त्याचवेळी तुमचं भाग्य आहे हे चमकतं. त्याचवेळी वास्तुशास्त्राचे नियम पाळले जातात आणि भगवंत सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतात. एक जरी गोष्ट मित्रांनो साध्य झाली, यातली जरी एक गोष्ट साध्य झाली तरी सुद्धा आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात. तुम्ही जे म्हणताय की या लोकांच्या घरी हे लोक कोणतेही नियम पाळत नाहीत तरी हे लोक श्रीमंत का? कारण यांचं नशीबच, यांची पूर्वजन्माची कर्म अशा प्रकारचे आहेत, यांनी किंवा पूर्वजन्माची कर्म अशा प्रकारचे आहेत, यांनी इतकी पुण्यकर्म केलेले आहेत की या जन्मामध्ये त्यांना काहीही करण्याची गरज नाही. या जन्मात ती केवळ फळ उपभोगण्यासाठीच आलेली आहेत. त्यामुळे त्यांची आणि आपली तुलना करत बसू नका. आपण कोणते उपाय करायचे आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अशा 3 वस्तू ठेवा. या 3 वस्तू ठेवल्यानंतर तुमचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या नशिबामध्ये काही असं वगैरे नसतो, मात्र तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल. तुमच्या गरजेच्या वेळी पैसा जर कमी पडत असेल तर हे उपाय करा. तुम्हाला पैशांची कमतरता कधीच पडणार नाही. घरामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा निर्माण होतील, नक्की निर्माण होतील. आणि याच बरोबरीने समाधान सुद्धा किंवा शांती सुद्धा तुमच्या घरामध्ये स्थापित होईल. मित्रांनो, त्यापैकी जो पहिला उपाय आहे तो देवघरामध्ये आपण माता लक्ष्मीची मूर्ती ही नक्की ठेवा. आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची, लक्ष्मी मातेची जर तस्वीर असेल व फोटो असेल तर मित्रांनो, तो फोटोपेक्षा मूर्ती ठेवा, जास्त सोयीस्कर होईल. धर्मशास्त्रामध्ये मूर्तीच मोठं महत्त्व आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मीची मूर्ती. आणि लक्षात ठेवा, जी मूर्ती आहे ती बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये मी पाहते की उभी असलेली असते, म्हणजेच उभ्या अवस्थेतली असते. मित्रांनो, माता लक्ष्मी ही कधीही बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्या देवघरात असायला हवी. बसलेल्या पोझिशन मधली माता लक्ष्मी, देवी लक्ष्मीची मूर्ती ही नक्की आणा. तिची भक्तिभावाने पूजा करा. अगदी दररोज ही पूजा व्हायला हवी. आणि मित्रांनो, किमान आठवड्यातून 1 दिवस तरी, तो शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल तर शक्यतो शुक्रवारचाच, या दिवशी आपण संपूर्ण देवघर हे स्वच्छ करून माता लक्ष्मीला जे काही सोपस्कार असतात ते सर्व सोपस्कार करून आरती आपण करायची आहे. मित्रांनो, म्हणजेच माता लक्ष्मीची आरती आणि त्यानंतर 5 फळांचा भोग प्रसाद म्हणून द्यायचा आहे, लक्ष्मीला अर्पण करायला हवा.
नित्यनेमाने केले तर तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातील आर्थिक दारिद्र्य किती लवकर संपत आहे, गरिबी किती लवकर निघून जाते, पैसा कशा प्रकारे येऊ लागतो। त्याचप्रमाणे त्यातल्या त्यात झटपट उपाय हवा आहे तर खूप बऱ्याच दिवसांपासून घरामध्ये गरिबी आहेत, दारिद्र्य आहे, तर मित्रांनो इथे जर तुम्ही चांदीची बनवली किंवा चांदीची मूर्ती जर आपल्या देवघरामध्ये स्थापित केली, खूप मोठी मूर्ती असायला हवी असं नाही, मी सांगितलंच आहे की अंगठ्या एवढीच ऐवजी आपल्याला आसपास असायला हवी। आणि त्याच मूर्ती जर आपण मित्रांनो स्थापित केली तर खूप चांगले फायदे होतात। तर चांदी हा जो धातू आहे तो मुळातच पैशांना आपल्याकडे आकर्षित करतो, आता लक्ष्मीला आकृष्ट करतो आणि म्हणूनच चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती जर मित्रांनो तुम्ही स्थापित केली तर तिचे खूप शुभ परिणाम आपल्याला नक्की मिळतात। दुसरी गोष्ट, आपण बुधवारच्या दिवशी गणेशाच्या मंदिरामध्ये नक्की जा। श्री गणेशाच्या, गणरायाच्या, गणपतीच्या बाप्पाच्या मंदिरामध्ये आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणी अगदी आपली ज्या प्रकारे कुवत असेल, क्षमता असेल त्यानुसार 101 असेल, 51 असेल तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे पैसे त्या ठिकाणी अर्पण करा। आणि त्यानंतर पुजारी असतील किंवा नसतील, पुजारी जर असतील तर त्यातला 1 रुपया परत आणून घ्या किंवा ते नसतील तर हे पैसे भगवंताच्या चरणी अर्पण करा व श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा व त्यातील 1 रुपया काढून घ्या। 1 रुपया आपल्या घरी घेऊन या। घरी आणल्यानंतर आपल्या देवघरामध्ये तो ठेवा आणि त्यावरती आपण 1 सुपारी ठेवायची आहे आणि त्यावरती 1 सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर दररोज आपण ज्या प्रकारे देवपूजा करतो अगदी ही देवपूजा करतानाही त्या सुपारीची आणि 1 रुपयाची सुद्धा आपण पूजा करायची। आणि हा उपाय केल्याने आपल्या पैशांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते, धनसंपत्तीमध्ये वाढ होते। म्हणतात ना, दिन दुनी राज चौकोनी, प्रगती ज्याला आपण म्हणतो, अतिशय वेगाने आपल्या घरातील पैशांमध्ये वाढ होते। आपला उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्या सर्वांमध्ये प्रगतीचे दारे उघडतात। असा उपाय सुद्धा अतिशय सोपा आहे आणि तो प्रत्येक बुधवारी, त्यानंतर प्रत्येक बुधवार गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेण्यास मात्र विसरू नका। गणपती बाप्पांना जे मोदक आवडतात त्या मोदकाचा भोग सुद्धा तुम्ही जर बुधवारी त्या ठिकाणी लावू शकता। अशा प्रकारे उपाय आपण नक्की करून पहा, वास्तुशास्त्रानुसार सुद्धा फायदा होतो, तुमच्या नशीब सुद्धा चमकतं आणि मित्रांनो भगवंत सुद्धा प्रसन्न होतात। तर या 3 गोष्टींना प्रसन्न करण्यासाठी आणि सोबतच मेहनत करण्यास मात्र विसरू नका। सांगितलेले तुम्ही कोणतेही उपाय करा, काहीही फायदा होणार नाही, अगदी लिहून घ्या। आपल्या चॅनलवरती जे काही उपाय सांगतो त्याचबरोबर तुम्ही परिश्रमाची व कष्टाची जर जोड दिली नाही तर उपाय सफल होणार नाही, हे या ठिकाणी मी सांगते। ज्यांना कष्ट करायचे नाहीत ते याच ठिकाणी हा व्हिडिओ पाहणं बंद करू शकता। आणि मित्रांनो, तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे दररोज कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जा, त्या ठिकाणी त्या देवतेचे दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वगैरे अर्पण करा आणि दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो त्याच देवतेच्या पायाशी जे फुलं असेल किंवा त्या मंदिरामध्ये जे फुलं कुणीतरी अर्पण केलेले असतील ते फूल घ्या किंवा त्या ठिकाणी पुजारी असतात त्या पुजारी बाबांना हे फूल तुम्हाला देण्यास विनंती करा आणि असं देवाला वाहिलेले फूल तुम्ही तुमच्या देवघरामध्ये खूप प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीला फुलं तर खूप आवडतात आणि अशा प्रकारे उपाय करा तुम्ही। आणि त्यावेळी आपल्या घरातील वास्तुदोष तर दूर होतातच, त्यामध्ये सुख शांती सुद्धा राहते आणि पैशांमध्ये सुद्धा बरकत होते, प्रगती ज्याला आपण म्हणतो ना झपाट्याने प्रगती होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे 3 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, हे 3 उपाय नक्की करून पहा, तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होईल, नक्की होईल। याचबरोबर तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।